नमस्कार, रजनी काळभोर किचन मध्ये मी रजनी काळभोर आपले स्वागत करते। बाजारामध्ये काही भाज्या या मुबलक प्रमाणात मिळतात, त्याच भाज्या खाऊन आपणही कंटाळतो। म्हणून याच भाज्या जरा वेगळ्या प्रकारे केल्या तर आपण त्या आवडीने खातो। याच भाज्यापैकी एक आहे गवार। गवारीची 30 मसाल्याची भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर आपण थोड्या वेगळ्या पद्धतीने गवारीची भाजी बनवू, जी अगदी कमी साहित्यामध्ये व कमी वेळेमध्ये बनते, ज्यामुळे आपल्या तोंडाला चव येते। तसेच तिखट न खाणारी मुलंही ही भाजी आवडीने खातील। आज आपण हळदी मिठातील तोंडाला चव आणणारी गवार कशी बनवायची ते पाहूया। सगळ्यात अगोदर कोवळी ताजी गवार घ्यायची। गवारीचे दोन्ही बाजूचे देठ काढून टाकायचे। आपण येथे गवारीचे तुकडे न करताच अखंड गवार घेतली आहे। भाजीसाठी लागणारे साहित्य पाहूया। कोवळी गवार, ही गवार आपण देठ काढून स्वच्छ धुवून घेतली आहे। तेल, जिरं, मोहरी, हळद, मीठ। गॅसवर कढई गरम करायला ठेवायची। कढई गरम झाली की त्यात तेल टाकायचे। तेल तापल्यावर त्यात मोहरी टाकायची। मोहरी तडतडल्यावर जिरं टाकायचं। त्यानंतर गवारीच्या शेंगा टाकायच्या। तेल तापल्यावर फोडणी टाकताना गॅस एकदम बारीक करायचा, म्हणजे फोडणी करपत नाही, तसेच आपल्या अंगावरही उडत नाही। 2-3 मिनिट गवार छान परतून घ्यायची। तुम्ही पाहू शकता गवार परतताना तिचा कलर चेंज होतोय ते। 2-3 मिनिटांनंतर गवारीमध्ये चवीपुरते मीठ टाकायचे। गवार नीट हलवून घ्यायची, म्हणजे मीठ सगळ्या गवारीला नीट लागते। त्यानंतर हळद टाकायची। परत एकदा गवार हलवून घ्यायची। हातावर थोडे पाणी घ्यायचे व गवारीमध्ये पाणी असे शिंपायचे। जास्त पाणी नाही टाकायचे, फक्त पाण्याची वाफ होईल इतपत पाणी टाकायचे। कढईवर झाकण ठेवायचे। 2 मिनिटांनंतर परत झाकण काढून गवार हलवून घ्यायची, म्हणजे गवार खाली लागणार नाही। परत एकदा गवारीवर झाकण ठेवायचे। गॅस एकदम बारीकच ठेवायचा। 3-4 मिनिटांनंतर परत झाकण काढून गवार चेक करायची। गवार योग्य प्रमाणात शिजले आहे। आता गॅस बंद करायचा। ही हळद मिठाची गवार तुम्ही चपाती किंवा ज्वारी बाजरीची भाकरी याबरोबर खाऊ शकता। गरमागरम हळदी मिठाची गवार आणि भाकरी याची चव काही वेगळीच असते। ही चव दीर्घकाळ जिभेवर रेंगाळते। तुम्ही ही हळदी मिठाची गवार नक्कीच ट्राय करा। रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा आणि तुम्ही या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।